मारायची, कधीतरी एखादी थप्पड द्यायची. आता या टप्प्यावर अशी कोणती गोष्ट आहे का की ज्याच्याबद्दल मनामध्ये खंत आहे? काय असतं, माणूस असतो ना तो फार हावरट असतो. त्याला कधी समाधान मिळत नाही. मला हे नाही मिळालं, मला ती भाषा नाही शिकता आली, मला ते इंग्लिशमध्ये गाणं नाही गाता आलं, काय रशियन मला गाता नाही आलं. हे सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात असतात आणि तो हावरट असतो. त्याला किती देवानं दिलं तरी त्याचं मन भरत नाही. आणि त्यामुळं मी या गोष्टी विचारच करत नाही की मला आणि काय हवं आहे. काय नाही, सगळं देवानं दिलेलं आहे. फर्स्ट क्लास येतो, जे करेल ते चांगलंच करेल. उद्या जर मी मेले तर ते माझ्यासाठी चांगलंच असणार. म्हणजे त्यानं जे लिहिलेलं आहे ते होत राहणार. आणि एक प्रत्येक माणसाने बांधून ठेवायला पाहिजे मनामध्ये की देवाची जी लिहिलेली नशीब लिहिलेलं आहे, त्यानं सटवाई येऊन लिहून गेलेली आहे, ते कोणी बदलू शकत नाही. शांताबाईंनी म्हणजे शांता शेळकेंनी तुम्हाला एकदा विचारलं होतं की खरं तर तुम्ही एवढ्या सुंदर दिसता, म्हणजे तुमचा आवाज जसा चिरतरुण आहे तसं दिसायला तुम्ही खूप सुंदर देखणे आहात, तर तुम्ही अभिनेत्या का झाल्या नाहीत? तर हा कधी तुम्हाला पाठीमागे वळून बघताना कधी असं वाटलं की खरंच अभिनय पण करायला पाहिजे होता? नाही 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 नाही. मी सकाळी उठून आरशात माझं तोंड बघते, माझा रंग बघते, माझं शरीर पण बघते आणि मी विचार करते नाही झालं तेच बरं आहे. मला विचारलं पण होतं कोणीतरी की गाणारी हिरोईन होईल म्हणून. म्हटलं नाही नाही, मला नाही करायचं ते का, माझं गाणं निघून जाईल. आणि आणखी एक, मगाशी तुम्ही लता दीदींबद्दल बोललात. लता दीदींकडे जेव्हा तुम्ही पहिला, मला वाटतं रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी ही जी लावणी आहे, ती लावणी जेव्हा हृदयनाथ मंगेशकर पहिल्यांदा तुमच्याकडे घेऊन आले होते तेव्हा नेमका काय किस्सा झाला होता? दीदीने तुम्हाला ते कसं ऐकून दाखवलं होतं, रेशमाच्या रेघांनी ही लावणी? मला तिनं बोलवलं तिच्या बेडरूममध्ये. आमचे 2 फ्लॅटमध्ये 3 फ्लॅटमध्ये माझा आणि तिचा दरवाजा समोरच आहे एकदम. म्हणजे मध्ये 2 हॉल आहेत पण तिचा दरवाजा दिसतो. तर तिथून बोलवणं आलं की आम्ही विचार करतो आता काय काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि मग तिनं बोलवलं, आम्ही गेले. ती पेटीसमोर बसली होती पण पेटी वाजवत नव्हती. पेटी आम्हाला कोणालाही वाजवता येत नाही, कारण वडिलांनी सांगितलं होतं तंबोऱ्यावर गात जा, पेटीवर नाही. तर त्यामुळं बाळनी पेटी घेतली आणि दीदीनं गाली. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नका लावू. म्हटलं हे काय, तू भजन गातेस का लावणी गाते? तर तिनं माझ्याकडे रागात बघितलं. कर मेली तू चावटपडा तिचं, तुला हवा तो कर. आणि मग मी ते गाणं गाले. रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नका लावू माझ्या साडीला. बस बस. आणखी एक, आणि तुमचा जो कट्टा आहे तो फार पॉप्युलर आहे. मला कोणतरी सांगितलं होतं की तुम्ही या म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये बसायला या, बघा तुम्ही. पण मी टी व्हीवर बघते, मी येऊ शकले नाहीये. आणि तुमचा कट्टा असाच जोरात खूप कट्टे व्हावे असं मला वाटतंय. आमच्या कोल्हापूरला कुठचा तरी कट्टा आहे दुधाचा, काय कट्टाच त्याला म्हणतात, आणि फार पॉप्युलर आहे ती जागा. तसं तुमचा शो पण पॉप्युलर आहे फार.